नमस्कार, मी संजय गरत। चला आपण एक नव्या पर्वासाठी सर्वजण सज्ज होऊ। दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी देशातील पहिली हिल मॅरेथॉन ही पनवेल महानगरपालिका आयोजित करत आहे। पनवेल महानगरपालिकेच्या या आयोजनामध्ये 7000 धावपटूंनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं आहे। 10,000चा टप्पा त्यांचा प्रस्तावित आहे। पर्यावरणाचा ऱ्हास थांबला पाहिजे, वृक्षतोड थांबली पाहिजे, निसर्ग वाचला पाहिजे, नवीन झाडे लावली पाहिजे, झाडे जगवली पाहिजे। अतिशय स्तुत्य उपक्रम आणि उद्देश घेऊन पनवेल महानगरपालिकेने या मॅरेथॉनचं आयोजन केलेलं आहे। माननीय श्री परेश ठाकूर साहेब हे या मॅरेथॉनचे प्रवर्तक आहेत, त्यांच्या कल्पकतेतून। त्याचप्रमाणे पनवेल महानगरपालिकेचे माननीय आयुक्त श्री मंगेशजी चितळे साहेब, माननीय महापौर श्री नितीनभाई पाटील साहेब व सर्वच नगरसेवकांनी हा अतिशय चांगला उपक्रम या खारघरमध्ये हाती घेतलेला आहे। या उपक्रमाला आपण सर्वांनी साथ दिली पाहिजे, कारण पर्यावरण हे आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे। सगळीकडे कन्स्ट्रक्शन चाललेलं आहे। या सगळ्या सिमेंट काँक्रीटच्या जंगलामध्ये कुठेतरी निसर्ग वाचला पाहिजे हा संदेश घेऊन पनवेल महानगरपालिका आलेली आहे आणि आपण सर्वांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हायला पाहिजे। आपण बघताय का या ठिकाणी महापौरांचा ताफा या ठिकाणी चाललेला आहे। स्वतः नितीनभाई पाटील या ठिकाणी आलेले आहेत आणि माझा व्हिडिओ चालू असताना प्रत्यक्ष ते आलेले आहेत आणि मी थोडं पॉज करा। तर आपण पाहिलं आपला व्हिडिओ चालू असताना माननीय श्री नितीनभाई पाटील महापौर पनवेल महानगरपालिका हे प्रत्यक्ष या ठिकाणी आलेलं आणि मी आवाहन करतोय, हे त्यांना खूप आनंद झाला की नागरिकांना आवाहन करतो मॅरेथॉनसाठी। तर अशा प्रकारे हा उपक्रम आहे, आपण सर्वांनी सहभागी व्हायला पाहिजेत। 23 ऑगस्ट 2026 रोजी खारघर हिल सुरू होतोय। मात्र इथल्या नागरिकांची ही पण इच्छा आहे की असंच खारघर हिल पावसाळ्यामध्ये सुरूच राहील आणि पनवेल महानगरपालिका किंवा सिडको याच्याबद्दलही सुरक्षिततेच्या बाबतीत उपाययोजना करून खारघर हिल सुरू करेल असा एक आशावाद इथल्या नागरिकांना आहे। कारण 26 जुलै 2006 रोजी जे महापूर इथे झालेलं होतं आपल्या राज्यामध्ये आणि इथे सॉईल स्लायडिंग झाले होतं, त्याच्यामुळे खारघर हिल बंद होती। मात्र खारघर हिल सुरू करण्याचं पर्व आता सुरू होत आहे, हा एक आशावाद इथल्या नागरिकांना आहे। आपण सर्वांनी या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हायचं आहे। एक चांगलं स्तुत्य उपक्रम पनवेल महानगरपालिका यांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि ती मग प्रत्यक्ष खारघर हिलवर। तर निसर्गप्रेमींना सर्वात पहिला आणि त्याचप्रमाणे येथील नागरिकांना विनंती आहे की आपण खारघर हिलला दर्शन देण्यासाठी आणि पाहण्यासाठी, इथलं निसर्ग वैभव